उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभरामध्ये महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आलंय। तर हिंगोली इथे आज शहरामध्ये गांधी चौकामध्ये जन आक्रोश मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये ठाकरे शिवसैनिकांनी चक्क हातामध्ये नोटांची बॅग समोर हवन अघोरी पूजा करत सरकारच्या विरोधामध्ये आगळं वेगळं असं आंदोलन केलंय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सगळं महाराष्ट्रामध्ये आज जन आक्रोश मोर्चा आंदोलन या ठिकाणी आहे। आज तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने गोगालेचं तुम्ही बघितलं असेल इथं आम्ही होम हवन इथे केलेलं आहे की मंत्री होण्यासाठी एखाद्या मांत्रिक तांत्रिकला बोलून होम हवन करून त्यांनी पूजा करून स्वतःची पूजा करून घेतली होती। तुम्ही हे पण बघितलं असेल की देशाचा आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या आपल्या भवनामध्ये जिथं पवित्र असं आपण तिथं मंदिर मानतो त्या ठिकाणी पत्ते खेळताना बघितलं असेल। आणि गायकवाड तुम्ही बघितलं असेल की आम्हाला जेवायला चांगलं का देत नाही म्हणून त्या तिथल्या त्या कर्मचाऱ्याला त्या हॉटेलमधल्या त्या कॅन्टीनवाल्याला मारताना तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असेल। एवढी मजुरी यांना आलेली आहे। आणि योगेश कदम जे मंत्री आहेत त्यांचा तुम्ही डान्स बार बघितला असेल ते मंत्री सगळे भ्रष्ट मंत्री आहेत। संजय शिरसाटचं तुम्ही उदाहरण घ्या, त्या ठिकाणी मुजोराचे बीडीओ हातात धरून लुंगीवर बसून पैशाची बॅग खोके घेऊन तिथे त्या ठिकाणी बसला। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि हे जे भ्रष्ट मंत्री आहेत यांची हकालपट्टी झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे या मागणीसाठी आमचं हे आंदोलन आहे। ठाकरे याच्यातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे तर आज आंदोलन सुरू होत आहे आणि तसाच आज आगळा वेगळा एक आकर्षित आंदोलन हिंगोली जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाने केलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथं अक्षरशः होम तयार केलेले आहे आणि त्या होम मध्ये रमी पत्ते जे गंजी पत्ते आहेत ते टाकलेले आहे आणि इथं बघू शकता महाराज आलेले आहेत। त्या महाराजामध्ये कवटीची माळ अशी घातलेली आहे आणि त्यांनी वेगळं परिधान केलेलं आहे। नेमकं या काय दर्शन चालत आहे आणि यांच्या काय प्रमुख मागण्या आपण त्यांच्याकडून जाणूया। काय आज आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे, तुमच्या हातामध्ये पैशाची बॅग आहे, काय दर्शवायचं आहे? या गद्दार मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी हे आंदोलन चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन चालू आहे। निश्चितच कलंकित मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये फक्त कपडे बदलल्यावर चालणार नाही, खाते बदलल्यावर चालणार नाही। ते भरत गोगावले असतील, कोकाटे असतील, ते कदम असतील किंवा संजय शिरसाट असतील यांचा राजीनामा झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। त्याच्यामध्ये असंख्य शिवसैनिक आहे, अजून आपण त्यांच्याकडून तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहे की जो मंत्रिमंडळात जर पत्ते खेळत असेल आणि शेतकरी आपला जर त्याचे बघा तुम्ही वाहून चालले, शेतकरी आत्महत्या करायले, शेतीची परिस्थिती बिकट आहे, मालाला भाव नाही आणि हा मंत्री तिथं पत्ते खेळते आणि त्याचं फक्त खातं बदलल्या जाते। अरे यायला तिथून हाकलून द्या, कारण की तुम्हाला गोरगरिबांनी निवडून दिलेलं आहे। म्हणून अशा सगळ्या भ्रष्ट मंत्री राहिलं या सरकारनं पूर्ण काढून दिलं पाहिजे आणि या मंत्र्याला हाकलून दिलं पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी। काका तुम्ही जे आहे तर ओंबट स्वाहा असं एक मंत्र म्हणत तुम्ही आमदार खासदार असे पद मागितलेले, नेमकं काय आहे याच्यामध्ये? हे पद म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, एक मंत्री मला पद पाहिजे म्हणून एवढं हवाहवन केलेले, त्याची एक प्रतिमा म्हणून इथं मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातला शेतकरी तालुका प्रमुख म्हणून मी एक भूमिका बजावली की आपल्या सर्व हिंगोलीतल्या जनतेला कळायला पाहिजे की मंत्री कसे खोटे हवाहवन करून देवाकडे आराधना करतात की बाबा मला मंत्रीपद मिळावं। आणि हे सरकार ज्यावेळेस असं गेल्या मागच्या वेळेस सरकार होतं आणि सरकारनं असं सांगलं की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू यांना माहित होतं लाडकी बहिणीला पैसे द्यायचे, आपल्या तिजोरीमध्ये जर पैसे नाहीत तर मग हे आश्वासन देऊन पूर्ण करायला नव्हती पाहिजे। मग त्याच्याच मागचं सरकार आताचं सरकार असणारी सरकार जनतेला इतकं चुतिया बनवित आहे आणि जनता आहारी पडली। खरं तर जनतेने कुठंतरी आपल्या स्वबळावर उठून रस्ता रोको आंदोलन असे केले तर त्या भाजप सरकारला कळलं की खरं जनता आक्रोश किती आहे हे आज हिंगोलीतून सुरुवात झालेली आहे। इथून पुढे सगळे जे आपले समाज बांधव आहेत, जे शेतकरी असतील, आज शेतकरी एवढा मोठा पीडित झालेला आहे, त्याच्यावर सरकारचं अजिबात लक्ष नाही। फक्त त्याला मंत्री कसे वाचवायचे आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला कसं पाठीशी घालायचे एवढंच आहे। एवढं बोलतो उद्धव ठाकरे साहेबांचा जय जयकार महाराष्ट्रामध्ये राहणार एवढं सांगू शकतो। तुम्ही बघितलेलं आहे की ठाकरे गटातून आगळा वेगळा आंदोलन करण्यात आलेलं आहे की पैशाची बॅग, त्याचबरोबर हवन आणि त्याच्यानंतर महाराजाच्या गळ्यामध्ये कवटीची यांचं एकच आहे की जे भ्रष्टाचार मंत्री आहेत त्यांनी आपले राजीनामे द्यावे आणि त्याच्यानंतर सरकारने जे आहे तर शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावे। जर या मागण्या त्यांच्या पूर्ण नाही झाल्या तर
त्यापेक्षाही तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभरात होणार अशा पद्धतीने जे आहे ते इशारा सरकारला देण्यात आलेला आहे. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली.